कुणालाही मला भेटायचं असेल तर प्लीज माझ्या आणि त्यांच्यामध्ये पोलिसांनी येऊ नये अशी माझी पोलिसांची विनम्र विनंती आहे। हात जोडून माझी पोलिसांना विनंती आहे की हे सगळे आपल्या कुटुंबातले लोक आहेत, आपल्या घरचे लोक आहेत, त्याच्यामुळे पोलिसांनी पण रिलॅक्स करावं, तुम्ही पण आपल्यातलेच आहात, त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका। त्याच्यामुळे सगळ्या पोलिसांनी पण रिलॅक्स करा आणि ज्याला यायचंय मला भेटायला त्याच्यासाठी 365 दिवस 24 तास सुप्रिया सुळे तुमच्यासाठी हजर आहे, हेही मला तुम्हाला कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगायचंय। आता हा प्रश्न अतिशय गंभीर आहे, माझी याच्यासाठी चर्चेला कुणाबरोबरही कधीही बसायची तयारी आहे। त्याच्यामुळे कुठलाही समाज असू दे, कारण का अनेक वेळा अनेक समाजाचे लोक मला भेटत असतात। मराठा समाजाचा प्रश्न आहे, आपल्याला आठवत असेल धनगर समाजाचा विषय तर आमच्या घराच्या बाहेरच येऊन देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की पहिल्या कॅबिनेटमध्ये देऊ। तसंच लिंगायत समाजाचे प्रश्न आहेत, भटक्या विमुक्त समाजाचे आहेत आणि मुस्लिम समाजाचेही प्रश्न आहेत। त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांना अनेक वेळा संसदेतही बोललेले आहे की आपण सगळे एकत्र बसूया, एकत्र मिळून आपण प्रत्येक समाजाचे प्रश्न ऐकून घेऊया आणि कसं कुणाला कुठल्या आरक्षणात बसवता येईल ह्याची आपण चर्चा करूया। आणि कदाचित तुम्हाला माहिती आहे का नाही मला माहिती नाही, पण काल किंवा परवा सकल मराठा समाजाचे लोक आदरणीय पवार साहेबांनीही पुण्यात भेटून गेले। मला असं वाटतं ती बातमी कदाचित टीव्हीला आली का नाही मला माहिती नाही, पण त्यांचीही त्यांच्याबरोबर चर्चा झाली। माझी त्यांची भेट नाही, माझी भेट उद्या होईल त्यांच्याबरोबर। पण ही समाजामध्ये जी अस्वस्थता वेदना आहेत याची जाणीव मला आहे आणि प्रत्येक समाजामध्ये किंवा घटकामध्ये, मग ते महिलांची सुखदुःख असतील, आपल्या मराठा समाज, धनगर समाज, मुस्लिम समाज, भटके विमुक्त समाज किंवा लिंगायत समाज, या सगळ्या समाजांच्या ज्या काही भूमिका असतील त्याच्याबरोबर बसायला आणि मार्ग काढायसाठी माझी पूर्ण तयारी आहे। आणि मगाशी ते असं म्हणाले की कुठली तरी मीटिंग होती त्याला मी गेले नाही। आजपर्यंत ऑन रेकॉर्ड मी तुम्हाला सांगते, महाराष्ट्र सरकारने मला म्हणजे सुप्रिया सुळेला आजपर्यंत एकाही आरक्षणाच्या मीटिंगला बोलवलेलं नाही। त्यांनी ज्या दिवशी बोलवतील असून तिथे उठून जाईन आणि मार्ग काढण्यासाठी, न्याय देण्यासाठी मी 24 तास 365 दिवस तुमच्यासाठी हजर आहे, हे मला तुम्हाला सांगायचं आहे। कारण एकामेकाच्या सुखदुःखात जर आपण नसलो तर मग नात्यांना काय अर्थ आहे। आणि माझं नातं हे 1500 रुपयाचं नाही आहे, कारण तुम्ही बघताय आत्ताचं जे सरकार आहे हे सगळी नाती जोडायला जातंय। कारण ते असं म्हणाले एक बहीण दुखवून गेली तरी 1500 रुपयांनी आणखीन बहिणी येतील। बहिणींचं नातं असं पैशाचं नसतं, कुठलंच नातं पैशाचं नसतं। पैसे हे येतात व्यवहारामध्ये, व्यवहार एक तरफ आणि नाती एक तरफ। नात्यांमध्ये फक्त प्रेम आणि विश्वास असतो आणि व्यवहारामध्ये प्रेम आणि विश्वास नसतो, फक्त पैसेच असतात। हे दुर्दैव आहे की हे सरकार हे फक्त गल्लत करतंय हे नात्यांमध्ये आणि व्यवहारामध्ये। आणि जर महिलांना 1500 रुपये देणार असतील तर माझा आनंद आहे। पण आजच भारतीय जनता पक्षाचे मित्र पक्ष का त्यांच्या पक्षात आहेत असे 2 आमदार असं म्हणाले, ते 2 आमदारातला एक आमदार असं म्हणाले, ती व्हिडिओ आहे, ते टेप आहेत मेहबूबाईकडे। एक जण असं म्हणाला की बघा मी 1500 रुपये देतोय, आता 2-3 हप्ते पण देईन, पण हप्ते दिल्यानंतर इलेक्शन येणार आहे, मी भाऊ म्हणून जसे पैसे देऊ शकतो तसं तुमचाच भाऊ आहे, मतदान केलं नाही तर पैसे घेऊही शकतो। मला त्या भावाला सांगायचंय की तू पैसे दे आणि कधीतरी परत मागायची भाषा कर। सगळ्या बहिणींचे नाही, एकाच बहिणीचे, एका बहिणीचे पैसे परत मागून बघ, त्याचं काय करायचं। त्यामुळे असल्या धमक्याची भाषा चालणार नाही। एक तर स्वतःच्या खिशातून पैसे देत नाहीत, आपण सगळे टॅक्स भरतो, त्या टॅक्स मधून हे पैसे येतात, त्याच्यातून 1500 रुपये देत आहेत। काय उपकार करत नाही आणि कुठली बहीण मागायला आली नव्हती, तुम्ही स्वतःहून देताय कारण का लोकसभा हरलाय।
लोकसभेत 40 आले असते ना तर डुंकून बहिणींकडे बघितलं नसतं. त्याच्यामुळे ही जी भाषा आहे ना ही लोकसभेनंतरची भाषा आहे आणि त्यातून लोकसभेची भाषेनंतर ह्या धमक्या. दुसरा तर आणि त्याच्याहून ग्रेट आहे, त्यांनी सांगितलं जे मला माहिती नव्हतं. अमोल दादा तुम्हाला माहिती आहे का नाही ही गोष्ट मला माहिती नाही, पण त्या गृहस्थांनी असं सांगितलं की आत्ता एक लिस्ट बनवणार आणि डिसेंबरमध्ये बहिणींची नवीन लिस्ट बनवणार. म्हणजे एक ही लिस्ट आणि नंतर म्हणजे बहिणीच्या नात्यामध्ये लिस्ट असते हे पहिल्यांदाच कळलं मला. आणि डिसेंबरमध्ये परत लिस्ट बनणार आणि ज्या ज्या बूथवर कमी मतदान झालंय तिथे पैसे कॅन्सल आणि जिथे मतदान झालं तिथेच पैसे मिळणार. त्या काय त्याचं नाव काहीतरी शिंदे आडनावे वाटतं, दीपक ना, महेश शिंदे. त्या महेश शिंदेंना मला अतिशय विनम्रपणे सांगायचं आहे की अहो महेश भाऊ, एक तर ऑक्टोबरमध्ये तुमचं सरकार येणार नाहीये आणि त्याच्यामुळे पुढची लिस्टचं काय होणार हे तुम्ही नाही ठरवणार, ही मायबाप जनता ठरवणार आहे. पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, कुठल्याही सरकारने गरीब कष्ट करणाऱ्यांसाठी एखादी स्कीम असेल तर त्याच्यात एक वेळ सुधारणा करू, पण कुठलीही स्कीम आजपर्यंत आम्ही बंद केलेली नाही आणि करणारी नाही. यांच्यासारखं गलिच्छ राजकारण आम्ही केलेलं नाही. आम्ही रामकृष्ण हरीवाले, आम्हाला माझा पांडुरंग प्रिय आहे, आम्ही आपले रामकृष्ण हरी म्हणतो आणि कामाला लागतो आणि यांच्यासारखं खोटं तर आम्ही बिलकुल बोलत नाही. आणि हे दुर्दैव आहे की काल पण मी देवेंद्रजींचं भाषण बघितलं, मला आश्चर्य वाटलं. एक तर देवेंद्रजी जरी विरोधात असले तर अच्छे को अच्छा बोलण्याचे माझ्या देवेंद्रजींकडून फार अपेक्षा होत्या. आज तुम्ही बघितले केवढे पोलीस इथे उभे, त्यांचंही प्रेम की त्यांना असं वाटलं की काहीतरी गडबड होत आहे, आपण बहिणीच्यासाठी उभं राहिलं पाहिजे. मी जाहीरपणे या सगळ्या पोलिसांचे मनपूर्वक आभार मानते की आता ते माझ्या मदतीला धावून आले. पण ह्याच पोलीस बांधवांसाठी भारतीय जनता पक्ष काय म्हणतं की पोलिसांनी लक्षात ठेवलं पाहिजे की कोण सत्तेमध्ये. आणि ते वडिलांसाठी एक गलिच्छ शब्द वापरतात, तो मी कधी वापरत नाही. माझे वडील कौसात त्यांचा शब्द जो काय वडिलांना आहे तो सागर बंगल्यात राहतो. आता सागर बंगल्यात देवेंद्रजी राहतात, दुसरं कोण नाही राहत. आणि ते असं म्हणतात की पोलिसांनी सांभाळून वागावं, नाही तर अशा ठिकाणी तुझी बदली करीन तिथून बायकोला फोन पण करता येणार नाही. काय समजतात हे स्वतःला? ही सत्तेची आणि पैशाची मस्ती यांची जी ऑक्टोबरमध्ये आपल्याला उतरायची आहे. कोणामध्ये एवढी हिंमत नाहीये की पोलिसांना धमकी द्यावी. आणि हे भारतीय जनता पार्टीचे हे संस्कार आहेत, ही संस्कृती आहे त्यांची की तुम्ही काही नाही तर पोलिसांना धमक्या देणार. मी तुम्हाला शब्द देते, रेकॉर्ड करून ठेवा. आणि पोलिसांसाठी जास्त आहे, तुम्ही रेकॉर्ड करून ठेवा. जेव्हा आमचं आपलं सरकार येईल त्या सरकारमध्ये ज्या ज्या बदल्या होतील त्या फक्त आणि फक्त पारदर्शक आणि मेरिटनीच होतील. हा शब्द सुप्रिया सुळे आज तुम्हाला देते. मला सांगा, जेव्हा आर पाटील होते गृहमंत्री तेव्हा कधी ऐकलंय का असं? अशी भाषा, ही गलिच्छ भाषा, ही भारतीय जनता पक्षाची नवीन भाषा आहे. भारतीय जनता पक्ष असा नव्हता. अटल बिहारी वाजपेयी जेव्हा प्रधानमंत्री होते ना, आम्हाला आदर होता त्यांचा. कमिटी मागी होती ती काय कशाला पाहिजे हो, आपण रामकृष्ण हरीवाले, त्यांना मिळाले मिळू द्या. वयाने कर्तृत्वाने सगळीच मोठी होती तेव्हा पक्षामध्ये. आणि मागितलं असतं बहिणीचं प्रेम, कधीतरी विचारून बघा, घरी जाऊन प्रेम तर करा. मागितलं असतं पक्ष चिन्ह काय सगळं तुम्हाला प्रेमाने देऊन टाकलं असतं. कोणती बडी बात आहे? खाली हात येतो आणि खाली काय गठुडं घेऊन जन्माला आली आहे का गठुडं घेऊन जाणार आहे मला सांगा. त्यामुळे दुर्दैव आहे की महाराष्ट्राचं राजकारण इतकं गलिच्छ झालेलं आहे आणि हा बदल आपल्याला घडवायचा आहे. जो तुम्ही हिमतीने आणि ताकदीने कितीही भीती त्यांनी कोणाला दाखवली ना, महाराष्ट्राची मायबाप जनता मान गए. अहो बारामतीत काय ठेवलं होतं किंवा अमोल दादाकडे काय नव्हतं. आम्ही दोघं फकीर म्हणून लढत होतो. पक्ष नाही, चिन्ह नाही, कारखान्याचा चेअरमन नाही, सोसायटी नाही, आमदार नाही, खासदार कोणी कोणी, ग्रामपंचायत सदस्य पण आमच्या बरोबर. दोघं असेच एकामेकाला फोन करायचो, काय नाही करायचं. तो म्हटलं ताई काय करायचं, म्हणलं आपल्या लोकांकडे जाऊन बघू रामकृष्ण हरी. म्हणून फिरलो लोकांमध्ये, लोकांनी एवढं भरभरून दिलं ना की आयुष्यभर मी आणि अमोल दादा, बारामती, शिरूर आणि तमाम महाराष्ट्राच्या जनतेचे उपकार आयुष्यभर विसरू शकणार नाही. जे प्रेम आम्हाला महाराष्ट्राच्या जनतेने, तो विश्वास तुम्ही आम्हाला दिला,
आणि असंच काम पाहिजे ना. 2000 ऑक्टोबरचा इलेक्शन एक पारदर्शक इमानदार सरकार. एक खड्डे पिटी इत्यादी येतात पण खड्डे एवढे पैसे खर्च होतात, मग खड्डे पडतात कसे. आणि तुम्ही बघा या सरकारमध्ये आजच बातमी आली, इलेक्शन जवळ आले ना 27,000 कोटी रुपयाचे नवीन रस्ते करणार आहे, कॉन्क्रिटीकरण करणार आहे. म्हणजे कुठे चाललंय माहितीये ना आपल्याला. चिठ्ठी आली आहे, ट्रेनची वेळ झाली, उरका भाषण. पण मला एवढंच तुम्हाला या निमित्ताने सांगायचंय की मी पुन्हा येईन, म्हणजे पुन्हा येईन त्यांच्यासारखं नाही हा, मी परत येईन म्हणते, पुन्हा येईन नको बाई. आणि मी तर काय कॉपी करून पास करणारी नाही, मी अभ्यास करून पास करणारी. 2 पक्ष फोडून बिडून मी काय येणार नाही. परत हे सगळं त्यांच्याकडे. 2 पक्ष फोडून आले असं कोण अभिमानाने म्हणतं? अरे म्हण ना, मेहनत केली, 200 खासदार आमदार निवडून आले आणि झालो मुख्यमंत्री, तब तो कुछ बात आहे. 2 पक्ष फोडून मुख्यमंत्री नाही उपमुख्यमंत्री झाला. काय झालं? कॉपी केलं की असंच होतं बघा. खरंच आहे, कॉपी केलं की असं होतं. मागे झाले की नाही मुख्यमंत्री, तेव्हा कॉपी केली नव्हती, पास आले होते स्वतःच्या करतो. कॉपी केलं, पोरांनो घरी जाऊन सांगाय कॉपी करणार वाला मत करो, फिर ऐसा होता है. त्यामुळे मी प्रचाराच्या निमित्ताने पुन्हा येईन तेव्हा सविस्तर. काय अरे आता त्याची तू का काळजी नको राहत. हा खोके सरकार आहेच ना ते, काय 50 खोके एकदम ओके. आणि मला एक शेवटचा छोटासा मुद्दा बोलून मला पक्ष संपवायचा, तुम्ही विषय काढलाच म्हणून. तुम्ही तुमच्या आमदाराला माझ्या वतीने एक प्रश्न विचारा. गेल्यावर यावेळेस तू आपलं रामकृष्ण हरी वाजवा तुतारी. तुम्ही एक प्रश्न तुमच्या आमदारांना, आणि मी अतिशय प्रांजळपणे विचारते, कारण काय बघा मी कधीच उगाच टीका करत नाही. कधी एका ताटात आम्ही सगळे जेवलोय, त्याच्यामुळे उगाच मी त्यांच्यावर विरोधात गेले म्हणून टीका करणार नाही. पण मला एक प्रश्न त्यांना जरूर विचारायचा आहे, आणि अजित पवारांच्या बरोबरच्या प्रत्येक आमदाराला मला हा प्रश्न विचारायचा आहे, कारण का याचं उत्तर मला मिळत नाही. वक्फ बोर्डचं जेव्हा विधेयक पार्लमेंटमध्ये आलं तेव्हा त्यांनी त्यांचं मत मांडलं नाही. आम्ही सगळ्यांनी विरोध केला. आमचं म्हणणं आहे वक्फ बोर्डमध्ये बदल करायचे ना जरूर करा, आमचं काही म्हणणं नाही. पण त्या समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला विचारूनच बदल करा. प्रत्येकाला त्याचं मत विचारा आणि मग पाहिजे ते बदल करा. पण त्यांचं मत आपण घेतलं पाहिजे. उद्या आता आज वक्फ बोर्डमध्ये घेतले, उद्या ख्रिश्चन, जैन, पारसी या सगळ्या समाजात घडतील आणि उद्या तुमच्या घरात घुसतील अशी लोक आहेत. त्याच्यामुळे माझं एवढंच म्हणणं आहे की वक्फ बोर्डमध्ये त्यांच्या पक्षाने त्यांचं मत मांडलं नाही, आणि त्यांच्या पक्षाचे नेते असं म्हणाले की वक्फ बोर्डबद्दल आम्ही चर्चा माननीय मुख्यमंत्र्यांशी करू. शिंदे साहेबांचं जे मत आहे ते त्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदेंनी स्पष्टपणे भारतीय जनता पक्षाबरोबर ते उभे असं त्यांनी मांडलंय. तुम्ही तुमच्या आमदारांना माझ्या वतीने हा प्रश्न विचारा, किंवा ते ऑनलाईन हे भाषण ऐकत असतील तर अशी अतिशय विनम्रपणे मी त्यांना हा प्रश्न विचारते की याचं उत्तर या मतदारांना हवंय का नकोय तुम्हाला? की वक्फ बोर्डमध्ये जो निर्णय केंद्र सरकारने घेतला तुम्ही त्याच्या बाजूने आहात का त्याच्या विरोधात आहात? मी त्याच्या विरोधात एवढ्याच करता होते की माझं म्हणणे जॉईंट पार्लमेंटरी कमिटी करा, सगळ्यांची मतं घ्या आणि एकत्र मिळून सगळे निर्णय त्या समाजासाठी आपण घेऊ. आणि आपल्याकडून फौजियाताई खान त्यांचं नाव आपण पाठवलं होतं, आणि बाळ्या मामा जे आपले भिवंडीचे खासदार आहेत त्यांचं नाव पाठवलं होतं. सरकारने फौजियाताई खानचं नाव नाही घेतलं पण बाळ्या मामांचं घेतलं. आम्ही सरकारला विनंती केली की वक्फ बोर्डवर अनेक वर्ष फौजियाताईंनी काम केलंय, त्यांचीही मतं ऐकून घ्या, म्हणजे पुढे तुम्हाला जे काय बदल करायचे असतील ते सगळ्यांना विश्वासात घेऊन करा. एवढीच आमची अपेक्षा आणि मागणी, बाकी आमची काही अपेक्षा नाही. पण तुमच्या खासदारांचे जो पक्ष आहे त्यांचे जे एक खासदार निवडून आलेले आहेत त्यांनी मत पार्लमेंटमध्ये मांडलं नाही, आणि त्यांच्या नेत्यांना जेव्हा मालेगावला गेल्यावर प्रश्न विचारला त्यांनी सांगितलं की मी प्रश्न शिंदे साहेबांना करून मार्ग काढेन. का शिंदे साहेबांनी तर बीजेपी बरोबर लाईन घेतली आहे. मी जाहीरपणे चंद्रबाबू नायडूंचे आभार मानते. चंद्रबाबू नायडू आज मोदीजींच्या बरोबर सरकारमध्ये आहे, तरी त्यांनी आपली बाजू घेतली, आमच्या बाजूने उभे राहिले. जेव्हा मी उठून उभी राहिले संसदेत आणि म्हणाले वक्फ बोर्डच्या बाबतीत जॉईंट पार्लमेंटरी कमिटी घ्या, लादू नका, चंद्रबाबूंचे खासदार म्हणले, सुप्रिया सुळे म्हणताय ते बरोबर आहे, कमिटी फॉर्म करा, आपण सगळे चर्चा करू. जर चंद्रबाबू नायडू हे बोलू शकतात जे त्यांच्या बरोबर सरकारमध्ये, तर हे का नाही बोलले?
मग तुमच्या आमदाराचं काय मत आहे? दिलं ना मतदान तुम्ही मागच्या वेळेस, मग तुमची भूमिका काय आहे? भूमिका मांडावी लागेल. जसं आज समाजाने पण मागितली, यांचं म्हणणं ह्या वेळीच विनायकराव पाटील येणार म्हणजे येणार म्हणजे येणार असं. नुसतं म्हणून चालणार नाही, प्रचार पण करावा लागेल. तुम्ही विनायकरावला निवडून आणल्यानंतर गुलाल खेळायला मी पहिली तुमच्याकडे येईन, शब्द मी तुम्हाला देतो. आज मला खरंच खूप उशीर झालाय, पण आज ज्या ज्या लोकांनी ज्यांची जी काय पत्र लिहिली याबद्दल सविस्तर त्यांची भेट घेऊन प्रत्येक प्रश्नाला मार्ग काढण्यासाठी पूर्ण ताकदीने तुमची ही बहीण तुमच्या बरोबर उभी राहील. आज आल्यानंतर अतिशय प्रेमाने आपण स्वागत केलं, याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानून आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आघाडी, रामकृष्ण हरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.